आज श्रावणातला पहिला सोमवार आणि आज नागपंचमी पण आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आपण शनिवार आणि सोमवारी व्हेज थाली बनवणार आहोत। तर आजच्या व्हेज थालीमध्ये काय असणार आहे, व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू। आज मी पालेभाजीमध्ये घेतली आहे लाल माठ। लाल माठाला स्वच्छ निवडून घ्यायचे आणि मग 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। बारीक असं चिरून घ्यायचं आहे। आता त्याच्या फोडणीसाठी इथे मी कढई ठेवली गॅसवर। कढई तापली की त्यात तेल ओतायचं आहे। त्याच तेलामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले आणि 2-3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या घालायचे, चांगल्या परतायच्या आहेत आणि मग त्यात चिरलेला लाल माठ घालायचा आहे। व्यवस्थित असं परतून घ्यायचे आणि झाकण ठेवायचे 5 ते 7 मिनिटासाठी। 5 मिनिटं झाले, भाजी आपण थोडी परतून घेऊया। आता यात घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि अर्धी वाटी ओलं खोबरं घालायचं खोवलेलं। पुन्हा छान असं मिक्स करायचं आहे, जेणेकरून मीठ आणि खोबरं भाजीमध्ये चांगलं मिक्स होईल। आता पुन्हा एक छोटीशी वाफ काढायची आहे। वाफ काढून झाले, परतून घ्यायची भाजी। आपली भाजी तयार आहे। दह्याची कढी करण्यासाठी इथे मी घरचं ताजं घट्ट दही घेतले। एका मिक्सरच्या भांड्यात 2 मोठे चमचे खोवलेलं ओलं खोबरं घालायचं आहे, 2-3 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 2-3 आल्याचे तुकडे, अर्धा चमचा जिरे आणि 2 चमचा बेसन घालायचं आहे। आता यातच आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा हळद आणि दही घालून हे आपल्याला मिश्रण चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे। हे कढीचं वाटण पाणी न घालता चांगलं बारीक वाटून घ्यायचे। दही असल्यामुळे ते छान असं बारीक वाटलं जातं। चांगलं वाटून झाले, आता पुन्हा यात 2-3 चमचे दही वाढवायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे। आता याच्या फोडणीसाठी गॅसवर एक भांडं ठेवले, तेल ओतायचे। तेल तापलं की राई, जिरे, हिंग, कढीपत्ता, मेथीदाणा आणि मिरची घालायचे, चांगली फोडणी द्यायची। आता यात आपण कढीचं वाटण ओतायचं आहे। पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याला चांगली उकळी येऊ द्यायची। मग यात चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कढी आपली तयार आहे। छान अशी तिला उकळी आली। आता आपण कडधान्याची भाजी करूया, ज्यामध्ये मी मोड आलेले मटकी घेतली। त्यात हळद आणि मीठ घालायचं आहे, पुरेसं पाणी घालायचे आणि कुकरमध्ये मी भात शिजवणार आहे, त्याच्यावरच ही मटकी लावली, म्हणजे 2 शिट्ट्यांमध्ये ती व्यवस्थित अशी शिजते। आणि त्याच्या फोडणीसाठी गॅसवर एक कढई ठेवली। तेल तापलं की त्यात राई, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घालायचे आणि मग एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। तो चांगला नरम होईपर्यंत परतायचे। आलं लसूण पेस्ट घालायची आहे, तीही चांगली परतून घ्यायची आणि मग एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी नरम होतील। आता त्यातच 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि मग अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे। गरम मसालाही चांगला परतून घ्यायचा आहे। अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि मग शिजवलेली मटकी यात ओतायची आहे। व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आणि मग यात 2 चमचा दाण्याचा कूट घालायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। व्यवस्थित असं परतून घ्यायचं, चांगलं मिक्स करायचं आहे। याच्यावर झाकण ठेवायचे आणि 2-3 मिनिटासाठी वाफ काढायची। मटकी आधीच शिजल्यामुळे आता जास्त वेळ शिजवायची गरज आहे। मटकीची भाजी आपली तयार आहे। इथे मी भरली भेंडी करणार आहे, ज्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतली आणि अशी उभी चिरायची। साईडचे भाग त्याचे कापून फेकून द्यायचे। आता त्याच्या स्टफिंगसाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धा वाटी ओलं खोबरं, 2-3 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, आल्याचे 2 तुकडे आणि 4-5 पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत। थोडीशी कोथिंबीर आणि गरम मसाला घालायचा आहे, चवीनुसार मीठ आणि थोडंसं कोकम आगळ घालायचं आहे। आता याला थोडं दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे। हे असं दरदरीत वाटून झाले, आता ही स्टफिंग आपल्याला चिरलेल्या भेंडीमध्ये भरायची आहे। व्यवस्थित आतपर्यंत आपल्याला हे सारण भरायचं आहे, म्हणजे भेंडीला मीठ मसाले चांगले लागतील। दाखवल्याप्रमाणे सगळे भेंडी अशीच भरून घेणार आहे। मग आपल्याला भेंडी हे तव्यामध्ये भाजायचे आहेत, म्हणजे शॅलो फ्राय करायचे। तव्यामध्ये तेल चांगलं तापले, आता एक एक करून भेंडी आपल्याला तव्यात सोडायची आहे। एका बाजूने चांगली खरपूस भाजून झाली की मग त्याला पलटायची आहे आणि दुसऱ्या बाजूने चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची आहे।
आपली कुरकुरीत भेंडी फ्राय तयार आहे। आज नागपंचमी विशेष मी पातोळ्या पण केल्या होत्या, त्या छान अशा हळदीच्या पानात वाफवून घेतलेल्या आहेत। ही श्रावण विशेष व्हेज थालीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।